नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची जी आपली पहिली गोष्ट आहे मंडळी, ती आपल्याला सागरनी पाठवली होती. ती गोष्ट वाचून मीही थोडं घाबरलो होतो, कारण ती गोष्ट आपल्या मुंबईतल्या एका चाळीतली आहे. मुंबई जिथे लोकांना राहायला जागा नाही, तिथे ह्या सर्व गोष्टी कशा होऊ शकतात, पण ते होत आहेत. आणि तशीच एक गोष्ट आहे. तर ही घटना सागरच्या वडिलांबरोबर घडली होती. त्यांचं नाव रमेश आहे आणि हे त्यांच्याबरोबर 1988 मध्ये घडलं होतं, जेव्हा ते लग्नाआधी त्यांच्या परिवाराबरोबर वर्लीच्या एका चाळीत राहत होते. रमेश त्यावेळी पोलीस भरतीची परीक्षा देत होते आणि त्यांना काहीही करून पोलीस व्हायचं होतं. आणि तसंच झालं. त्यांनी खूप मेहनत केली आणि काही वर्षानंतर त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली, ती संधी मिळाली त्यांना, आणि त्यांना त्या ट्रेनिंगसाठी बोलवलं गेलं. आता 3 महिने त्यांची ट्रेनिंग बाहेरगावी होती. आता 3 महिने ते बाहेर गेले, त्यांचे सर्व एक्झाम्स वगैरे त्यांनी पास केले आणि 3 महिन्यानंतर जेव्हा ते परत वर्लीत आले, तेव्हा चाळीत आले, तेव्हा त्यांची आई वगैरे खूप खूप जास्त खुश होती, कारण फायनली त्यांच्या घरातला मुलगा पोलीस झाला होता. आता ज्या परिसरात ते राहत होते, ते एक टिपिकल मुंबई चॉल कशी असते, चाळ कशी असते, म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येऊन त्या चाळीत राहत होते आणि सगळ्यांचे दरवाजे ओपन असायचे, सगळे एक सोबत घोळून मिळून राहायचे. आणि जर तुम्हाला माहिती आहे की जे जुने चाळे असतात त्यांच्यात कॉमन वॉशरूम हा प्रकार असतो. जवळपास 10-15 घरांचं मिळून एक टॉयलेट असतो कोपऱ्याला. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आधी मुंबईमध्ये जास्त करून मिल वर्कर्स राहायचे, गिरणी कामगार राहायचे, आणि ते दिवसभर खूप जास्त काम करायचे, खूप जास्त मेहनत करायचे, आणि रात्र होता होता ते भरपूर थकून जायचे, खूप दमायचे. त्यामुळे ते लवकरच झोपायचे आणि म्हणूनच रात्री चाळीत जास्त हालचाल नसायची. रमेश आता दिवशी घरी आला आणि रात्री जवळपास 11:30-12च्या दरम्यान झोपायच्या आधी ते वॉशरूमला गेले आणि तिथेच काहीतरी विचित्र घडलं त्यांच्याबरोबर. रमेश जसेच वॉशरूममधून बाहेर पडत होते, त्यांना एक आवाज आला, एका मुलीचा आवाज. ती त्यांना बोलली, "काय रे रमेश, कसा आहेस?" आणि जेव्हा रमेशनी तिथे मागे वळून बघितलं, तेव्हा ते खूप जास्त खुश झाले, कारण ती दुसरी कोणती व्यक्ती नसून त्यांची लहानपणीची मैत्रीण छाया होती. छाया आणि रमेश यांचं खूप घट्ट नातं होतं. ते लहानपणापासून त्याच चाळीत वाढले होते, एकाच शाळेत होते, एकाच कॉलेजमध्ये होते आणि खूप जास्त घट्ट मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी छायाचं लग्न झालं होतं. रमेश ऑब्व्हियसली खूप दुःखी होता, कारण त्याची लहानपणीची मैत्रीण लांब गेली होती आणि खूप महिने झाले होते. त्यांचं काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हतं, कारण त्यावेळी तुम्हाला माहिती आहे मोबाईल फोन किंवा व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वगैरे हे असं काहीच नव्हतं. जेव्हा लोकं परत आपल्या घरी यायची तेव्हाच त्यांचं भेटणं व्हायचं. त्यामुळे रमेशही खूप जास्त खुश होता छायाला भेटून आणि त्यांनी बऱ्याच वेळ तिकडे गप्पा मारल्या. छाया रमेशला काही प्रश्न विचारते, रमेश उत्तर देतोय, रमेश विचारतोय, छाया उत्तर देते, त्यांनी मस्त एकदम ते बोलतात लहानपणीचा मित्र भेटल्यावर आपल्याला कसं वाटतं, तसंच काहीतरी रमेशलाही वाटत होतं. पण थोडा वेळ झाला आणि रमेश छायाला बोलला की "अरे आता खूप उशीर झालाय, तूही तुझ्या घरी जा, मीही जातो, आपण सकाळी भेटू. सकाळी तू ये घरी, आई वगैरे आहे, मी पण आता 3 महिन्यानंतर परत आलोय, तू मस्तपैकी ये, आईला तुझा आवडता शिरा वगैरे बनवायला सांगतो." हे ऐकून छाया एकदम शांत झाली. म्हणजे जो तिचा हसरा चेहरा होता ना, तो एकदम एक्सप्रेशनलेस झाला. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव गेले. रमेशने तिला विचारलं, "अरे छाया, काय झालं, काय कोणत्या विचारात पडलीस, उद्या भेटतोय आपण, तू ये." तेव्हा जे उत्तर छायाने रमेशला दिलं, हे ऐकून रमेशही थोडा दचकला. छाया रमेशला बोलली की "कदाचित ह्यानंतर आपण कधीच नाही भेटणार." रमेश बोलला, "का असं काय बोलतोस, तू जरा वेडी वगैरे झाली आहेस का, तू जा, तुला झोप आली आहे, तू जा, मी येईन तुला सकाळी, मी तुला घ्यायला येईन, जा." तर असं नाही होऊ शकत, आपण नाही भेटणार परत कधी. रमेश तिला बोला, "अरे बाबा, तू भंकस नको करू, तू जा घरी, मीही जातो आणि आपण सकाळी भेटू, ठीक आहे." आणि हे बोलून रमेश घरी गेला. थोडा फ्रेश वगैरे झाला आणि झोपून गेला. जेव्हा सकाळी रमेश उठला तेव्हा त्याने आईला बोला, "आई, एक काम कर, तू आहे ना शिरा बनव." त्यावर त्याच्या आईने उत्तर दिलं, "शिरा? तुला तर शिरा अजिबात आवडत नाही, अचानक शिरा कशाला मागतोय तू?" तेव्हा रमेश बोला, "अरे छाया आली आहे ना, छायासाठी आहे, मी छायाला घेऊन येतोय, तिला आवडतो शिरा, तू बनवून ठेव." हे ऐकून त्याच्या आईला घाम फुटलं. ती बोलली, छायाला कुठे भेटलास तू?" आणि तेव्हा रमेश बोलला की "अरे काल रात्रीच मी तिला भेटलो, मी जेव्हा टॉयलेटवरून येत होतो तेव्हा छाया मला भेटली आणि आमच्या दोघांच्या गप्पा वगैरे झाल्या, आम्ही मस्त अर्धा 1 तास बोलत होतो." तर त्यावर त्याची आई बोलली, "पण हे कसं शक्य कसं आहे?" तेव्हा रमेश बोलला की का शक्य का नाही, माझी लहानपणीची मैत्रीण आहे, आता ती आली आणि मला भेटली, त्यात शक्य अशक्यसारखं काय झालं? तेव्हा त्यांची आई बोलली की "छाया ही 2 महिन्यापूर्वीच देवाकडे गेली आहे, ती ह्या जगातच नाही आहे, तुला कोण भेटला आणि तू काय बोलतोयस?" हे ऐकून रमेशला काहीच समजलं नाही. त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते बोलला, "हे कसं शक्य आई, तू काय मस्करी करतेस, मला ती भेटली होती, आम्ही बोललोय." तेव्हा त्यांची आई बोलली, "कदाचित तुला भास झाला असेल, नाहीतर छाया तुला शेवटचं भेटायला आली असेल."
छायाचा मृत्यू 2 महिन्यापूर्वी झाला. तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप जास्त छळलं. हुंड्यासाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा खूप जास्त तिला पिळलं. आणि जेव्हा ती शेवटची आपल्या घरी आली होती, आपल्या चाळीत आली होती, तेव्हा ती तुला खूप विचारत होती की बरं रमेश कुठे आहे, त्याची कधी ट्रेनिंग संपेल, आम्ही कधी भेटू, मला खूप काही सांगायचं आहे त्याला आणि मला भेटायचं आहे त्याला, ह्या सर्व गोष्टी. तेव्हा त्याची आई बोलली की येईल तो, लवकरच येईल आणि जेव्हाही येईल मी सर्वात आधी तुला भेटायला पाठवेन. आणि कदाचित त्यासाठीच ती तुला भेटायला आली असेल. तर मित्रांनो, हीच गोष्ट आहे जी सागरने आपल्याला पाठवली होती. आणि स्पेशली ह्या इन्सिडेंटनंतर त्यांच्या चाळीतही बऱ्यापैकी ही गोष्ट फेमस झाली होती. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी कोणीही व्यक्ती एकटा तिथे वॉशरूमला कधीच गेला नाही. आणि असं म्हणतात की अजूनही कधी कधी तिथे छायाचा आवाज येतो आणि लोकांना असं काहीतरी जाणवतं की छाया तिथेच आहे. ही घटना आपल्याला समीर सांगतोय ही घडली होती त्याच्या लहान भावाबरोबर, सिद्धार्थ बरोबर. तेही आजपासून 31 वर्ष आधी 1993ला ही गोष्ट सिद्धार्थ बरोबर घडली होती. सिद्धार्थचा जन्म 1988ला मुंबईत झाला. सिद्धार्थ लहानपणापासूनच खूप हुशार मुलगा होता, सर्वांचा खूप लाडका होता. 1992 पासून त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली. त्याचे मार्क्सही खूप छान होते, तो अभ्यासातही खूप हुशार होता आणि टीचर्सनाही तो खूप जास्त आवडायचा. पहिला वर्ष तर त्याच्या शाळेतलं खूप अप्रतिम गेलं. त्यांनी खूप छान मार्कांनी तो पास झाला आणि आईवडिलांनाही त्याच्यावर खूप जास्त गर्व होतं. 13 जुलै 1993 जेव्हा सिद्धार्थसाठी सर्व काही बदललं. एक हुशार, गुणी, असं बडबड करत राहणारा मुलगा त्या दिवशी कायमचा शांत झाला. 13 जुलै 1993ला सगळं काही नॉर्मल चालू होतं. सिद्धार्थ त्याच्या स्कूलमध्ये गेला, त्याची आई त्याच्या वडिलांसाठी डबा वगैरे बनवत होती आणि समीर त्याचा मोठा भाऊ टी व्ही बघत होता. अचानक सिद्धार्थच्या शाळेमधून कॉल आला. त्याच्या बाई खूप घाबरल्या होत्या आणि ते त्याच्या आईला बोलल्या की हा सिद्धार्थ आहे ना, खूप जोरजोरात रडतोय, तो शांत नाही बसत आहे, आम्ही सगळं काही प्रयत्न करून झालो पण गेल्या 1 तासापासून तो रडत जातोय, तुम्ही या आणि बघा ह्याला काही प्रॉब्लेम वगैरे आहे का किंवा डॉक्टरांकडे वगैरे दाखवायला तुम्ही प्लीज आताच्या आता शाळेत आणि हा मॅटर सॉल्व्ह करा. त्याची आई धावत समीरला घेऊन शाळेत पोचली. त्यांनी बघितलं की जो सिद्धार्थ होता तो फक्त एका कोपऱ्यात बसला आणि रडतोय, ढसाढसा रडतोय, त्याला काहीच समजत नाही आहे, तो गप्पच नाही बसत आहे. म्हणजे असं सिद्धार्थने कधी केलं नाही त्याच्या आयुष्यात, पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा सिद्धार्थ त्याला काहीही गोष्ट, म्हणजे त्याला चॉकलेट दिलं किंवा काही त्याच्या आवडीची गोष्ट दिली पण तो शांत नव्हता बसत. थोड्या वेळाने जेव्हा सिद्धार्थ शांत झाला, त्याच्या आईवडिलांनी स्कूलवाल्यांना विचारलं की बाबा काय झालं, कोणी काय चुकीचं तर नाही केलं त्याच्याबरोबर. आणि त्याचमुळे त्यांनी त्या स्कूलचे सगळे CCTV वगैरे चेक केले. तेव्हा त्यांनी बघितलं की CCTVमध्ये तर असं काहीच नव्हतं, कारण जेव्हा सिद्धार्थ टॉयलेटला जात होता त्याच्या मागे कोणच गेलं नाही त्याच्या आधी कोण गेलेलं, तर पूर्ण खाली होतं आणि आतमध्येही कोणी नव्हतं. त्यामुळे ते शॉकिंग होतं. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं तेव्हा त्याच्या अंगावर कोणतेही फिजिकल असॉल्टचे मार्क्स किंवा कोणतेही निशाण त्यांना काही सापडले नाही. सर्व काही एकदम नॉर्मलच होती त्याची बॉडी. त्यानंतर सिद्धार्थ हा नेहमी शांत बसायचा. जो ओरडणारा, खेळणारा, हसणारा जो सिद्धार्थ होता तो एकदम शांत राहायला लागला, एकदम गप्प राहायला लागला. त्या दिवसानंतर सिद्धार्थला कधीच एकटं सोडलं नाही. म्हणजे नेहमी त्याच्याबरोबर कोण ना कोणीतरी असायचा. तो टॉयलेटलाही एकटं कधीच जायचं नाही, त्याला कोण ना कोणतरी नेहमी सोबत लागायचा. त्यांनी शाळा सोडली, त्यांनी होम स्कूलिंग स्टार्ट केली, कारण तो शाळेत जायला तयारच नव्हता. सप्टेंबर 1993 पासून तो मेंटली एकदम डाऊन झाला. तो खूप गप्प राहायला लागला आणि कोणाशी बोलत नव्हता. जेव्हा त्याला डॉक्टरांकडे, सायकॅट्रिस्टकडे वगैरे दाखवलं, त्याचे खूप टेस्ट वगैरे काढलं, तेव्हा काही असं डिटेक्ट नाही झालं. काही ऑटिझम नव्हता, ॲस्पर्गस नव्हतं, म्हणजे काहीच मेंटल डिसऑर्डर नव्हतं. पण त्याच्या आईवडिलांना काही समजत नव्हतं की हे नक्की काय होतं त्याच्याबरोबर. त्यांच्या कुटुंबासाठी हा वन ऑफ द लोएस्ट फेज होता, की जो त्यांचा लहान मुलगा होता तोच असं झालं. तो त्याच्या आयुष्याच्या 11 वर्षापर्यंत कधीच टॉयलेटला एकटा जाऊ शकला नाही. त्याला कोण ना भाऊ, आई, वडील, कोण ना कोणतरी त्याला सोबत लागायचंच. आणि त्याच दरम्यान तो हळूहळू खूप विचित्रही वागत होता. रात्री अचानक किंचाळायचा, असं कोणतरी त्याच्याकडे बघतोय, कोणतरी त्याच्याशी बोलतोय, तो एकटाच कधी कधी गप्पा मारायचा. त्याचे ट्रीटमेंट्स तर चालू होतेच, औषधं वगैरे चालू होते, पण त्याचा काहीही फरक त्याच्यावर नव्हता. तो हळूहळू दिवसेंदिवस त्याची परिस्थिती ढासळतच होती. काही वर्षांनंतर जेव्हा सिद्धार्थ थोडं बोलू लागला होता तेव्हा समीर, त्याच्या मोठ्या भावांनी त्याला असं मित्र म्हणून विचारलं की काय रे, नक्की काय झालं होतं तुझ्या त्या दिवशी. सुरुवातीला तर तो बोलायलाच तयार नव्हता, पण हळूहळू जेव्हा तो ओपन झाला तेव्हा समीरने त्याला विचारलं. तेव्हा सिद्धार्थ बोलला की मी कधीच त्या वॉशरूममध्ये मला जायचं नव्हतं, मला बोलवलं गेलं, मला खेचलं गेलं तिथे आणि मला जबरदस्ती तिथे अडकवलं गेलं. तिथे कोणतरी आहे कोणतरी त्या आरशाच्या मागे आहे, तिकडे कोणतरी राहतो आणि तो मला बोलवलं त्यांनी त्यावेळी. आज त्या गोष्टीला जवळपास 32 वर्ष झालेत.
आणि सिद्धार्थ आता 37 वर्षाचा आहे. अजूनही सिद्धार्थ खूप जास्त शांत आहे. तो जास्त काही बोलू नाही शकत. तो आपला एकटा असतो. समीर जो त्याचा मोठा भाऊ, तो अजूनही त्याची काळजी घेतो. खूप खूप विचित्र आणि खूप दुःखद ही घटना होती जी त्यांच्यावर घडली आणि असं कोणाबरोबरही होऊ नये. आता त्याच्याबरोबर काय झालं, कसं झालं, कोणी केलं हे देवालाच माहिती. पण आय होप सिद्धार्थ लवकरात लवकर बरा व्हावा आणि म्हणजे सगळं काही त्यांच्या कुटुंबासाठी चांगलं व्हावं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.